इंडियन पोस्ट विभागामध्ये जीडीएस पदासाठी नवीन जागा या आलेल्या आहेत. जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवकसाठी नवीन व्हॅकन्सीज निघलेल्या आहेत. तर तुम्ही YouTube वरती बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील की कोणी 28,000 लिहिलंय, कोणी 30,000 लिहिलंय. परंतु तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात त्यानुसार तुमच्या सर्कलमध्ये कुठे-कुठे तुमच्या कॅटेगरीसाठी जागा अवेलेबल आहेत त्यानुसारच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये नोटिफिकेशन काय आहे व तसेच रजिस्ट्रेशन डेट्स काय आहेत, अप्लाय कसं करायचं म्हणजे जे रजिस्ट्रेशन युजर रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत, युजर रजिस्ट्रेशन कसं करायचं या पूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत. तसेच व्हॅकंट पोस्ट देखील बघणार आहोत. कोणत्या सर्कलमध्ये किती आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय हे करू शकता. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे बघा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता. आता पहिल्यांदाच यावर्षी ही वेबसाईट दिलेली आहे म्हणजेच या वेबसाईट मध्ये अपडेट्स देऊन वेगळी बनवली आहे. लास्ट इयर जर तुम्ही पाहिले तर ती वेबसाईट वेगळी होती. इथे वेबसाईट वरती आल्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला नोटिफिकेशन 2026 ची तर आहेच. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिसतील. तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन आहे 30 जान ते 14 फेब पर्यंत तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे. म्हणजेच या पोर्टल वरती सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला तर एकच अकाउंट बनवल्यासारखं तुम्हाला अगोदर या पोर्टल वरती इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन सबमिशन म्हणजे कोणत्या पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्या व्हॅकन्सीसाठी अप्लाय करायचा आहे तो ऍप्लिकेशन सबमिट करायची तारीख तुमची 1 फेब ते 16 फेब ही राहणार आहे. आणि जर त्यामध्ये जर काही चुकलं असेल, काही करेक्शन असेल तर एडिट करेक्शनची विंडो देखील 17 फेब 2026 ते 18 फेब 2026 ही राहणार आहे. यामध्ये काही चेंजेस झाले तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट केल्या जाईल. आता इथे बघा डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन अगोदर बघू, त्यानंतर आपण इथे युजर रजिस्ट्रेशन देखील करू. इथे डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन वर जर तुम्ही गेले तर तुम्हाला या प्रकारची पीडीएफ ही ओपन होऊन जाईल. म्हणजेच जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल एका पीडीएफ मध्ये. तर आता हे पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही वाचू शकता. काय काय डिटेल्स दिलेली आहे. जे स्क्रीनवरती दिसत होतं त्याच प्रकारे इथे देखील तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन जसं आपण पोर्टल वरती सुरुवातीला सांगितलं वन टाइम रजिस्ट्रेशन 31 पासून 14 पर्यंत तुम्हाला करता येणार आहे. सबमिशन जो फॉर्मचं सबमिशन आहे आणि त्याची फीस पेमेंट आहे ती 2 ते 6 दाखवलेली आहे. तिथे 1 दाखवली होती, इथे 2 दाखवत आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर आपण अप्लाय करून बघूयात त्या तारखेला. 1 ला नाही झालं तरी 2 ला हे होणारच आहे. त्यानंतर करेक्शनची विंडो देखील इथे दिलेली आहे. या प्रकारे इथे तुम्हाला डेट्स दिलेले आहेत. डेट्स झाल्यानंतर खाली काही सर्व्हिस कंडिशन दिलेल्या आहेत त्या देखील तुम्ही इथे पूर्ण वाचू शकता. व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही इथे पूर्ण वाचू शकता किंवा याची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम वरती ही पीडीएफ मिळून जाईल. यामध्ये 3 पोस्ट आहेत. एक आहे जी की ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच बीपीएम. त्यानंतर दुसरी आहे की असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरी आहे डाक सेवक. तिन्हींचा पे स्केल म्हणजे तिन्हींची पेमेंट वेगळी आहे. ती देखील आपण बघणार आहोत. कोणत्याची पेमेंट किती आहे. तुम्ही इथे त्या पोस्ट बद्दल डिटेल ही बघू शकता. त्यानंतर इथे अलाउन्स म्हणजेच पेमेंट किती मिळणार आहे त्यानुसार इथे दिलेलं आहे बघा. बीपीएम साठी 12,000 ते 29 व एबीपीएम किंवा डाक सेवक साठी 10,000 ते 24,000 अप्रॉक्स राहणार आहे. एलिजिबिलिटी दिलेली आहे. मिनिमम 18 वर्ष पाहिजे, मॅक्सिमम 40 वर्ष पर्यंत चालणार आहे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन जे दिले आहे कास्ट नुसार कॅटेगरी नुसार ते खाली तुम्ही इथे बघू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघा, ते बघू शकता. हे तुम्ही पूर्ण डिटेल बघू शकता. हे पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला वापस यायचं आहे आणि इथे बघा आता आपण नोटिफिकेशन बघितली, इथे इन्स्ट्रक्शन देखील दिलेले ते देखील तुम्ही बघू शकता. इथे व्हॅकंट पोस्ट, तर इथे आता व्हॅकंट पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला सर्कल सिलेक्ट हे करायचं आहे. जसं की आपलं महाराष्ट्र सर्कल आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. महाराष्ट्र सर्कल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डिव्हिजन सिलेक्ट हे करायचं आहे. तुमचं जे डिव्हिजन आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे तुम्हाला पोस्ट आयडी दिसेल, ऑफिस नेम दिसेल म्हणजे कुठलचं पोस्ट आहे ते दिसेल तुम्हाला इथे. त्यानंतर ते बीपीएम आहे, डाक सेवक आहे का एबीपीएम आहे ते तुम्हाला दिसेल. जसं आपण अलाउन्स पाहिलं किती पैसे मिळणार होते ते इथे तुम्हाला दिसत आहे. 12,000 10,000 ते लिहिलेलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी इथे व्हॅकन्सी आहे ते तुम्हाला दिसेल. आता ईडब्ल्यूएस आहे म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेशन. तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल, तुमच्याकडे सर्टिफिकेट काढलेलं असेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म हा भरू शकता. युआर आहे म्हणजेच अनरिझर्व्ड ओपन कॅटेगरीसाठी युआर अवेलेबल आहे. काही जागा फक्त ओबीसी साठी आहे, काही एसटी साठी आहे, एससी साठी देखील जागा आहे. तर
तुम्हाला बघायचं आहे की कोणत्या जागी तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार. हे तुम्ही बघू शकता तुमच्या सर्कलमध्ये या प्रकारे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 99 जागा या आहेत. पण त्यामध्ये देखील अनरिझर्व्हच्या काही आहेत, ईडब्ल्यूएसच्या काही आहेत, एस-सी-एस-टीच्या काही आहेत. या प्रकारे डिव्हाईड झालेले आहेत. तर या प्रकारे तुमच्या जिल्ह्याची तुम्ही इथे बघू शकता आणि डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठे हे अप्लाय करायचं आहे. समजा इथे तुम्हाला नावावरतून गाव कळत नसेल, समजा ऑफिस नेम कधी-कधी काही जिल्ह्यांमध्ये गावाची नावे कन्फ्यूज होतात. तर तुम्ही इथे पिनकोड आहे पुढे, त्या पिनकोडनुसार अंदाज लावू शकता की ते गाव कोणत्या पोस्टचं आहे त्यानुसार. तुम्हाला इथे जसं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, इथे क्लिक हिअर टू रजिस्टर अप्लाय यावरती क्लिक करून तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे बघा. इथे मोबाईल नंबर टाकून, ईमेल टाकून तुम्हाला नेक्स्ट करून इथे डिटेल फिल ही करायची आहे. तर आता इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, पण तुम्ही 1-2 दिवस थांबूनच घ्या कारण की रजिस्ट्रेशन जरी केलं तरी तुमचं फायनल फॉर्म सबमिशनची डेट अजून चालू झालेली नाही. तर एकदाच आपण दोन्ही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. रजिस्ट्रेशन करून पूर्ण फॉर्म सबमिशन कसं करायचं आहे पेमेंट पर्यंत ते पूर्ण सांगून आपण व्हिडिओ देखील पूर्ण टाकणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा WhatsApp किंवा Telegramला विचारा. आपण त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती पूर्ण डिटेल ही सांगणार आहोत. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.